भाषण किंवा त्यांचे विचार जेव्हा ऐकत होतो तेव्हा प्रकर्षानं जाणवलं, रणधीर भाऊ, प्रकर्षानं हे जाणवलं की ज्यांनी सुरुवात केली रणधीर भाऊ सावरकर यांनी अतिशय एकनेक मुद्द्याला स्पर्श करून सरकारची ही बाजू किंवा सरकारचं काम की जे चांगल्या प्रकारे चालू आहे तेही मांडण्याचा त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विषयामध्ये प्रशासनाकडून ज्या अडचणी होतात, निर्माण होतात, शासनाची अतिशय सकारात्मक भावना असताना सुद्धा प्रशासनामध्ये काही लोकांच्या विचित्र वागण्यामुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याही त्यांनी निदर्शनास सभागृहाच्या या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडल्यात। अध्यक्ष महोदय, आमचे विरोधी पक्षाचे सदस्य, आमचे मित्र कैलासभाऊ पाटील अतिशय चांगलं भाषण त्यांनी केलं आणि शेवटी विरोधी पक्षात असल्यामुळे एकही चांगली गोष्ट झालेली नाही या सरकारच्या काळामध्ये हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण काही गोष्टी ह्या अतिशय चांगल्या की ज्या निश्चितपणे त्याची दखल घेणे आवश्यक आहे आणि त्याचं उत्तरही कृषी मंत्र्यांनी या दोन्ही सन्मान्य सदस्यांचं आणि बाकी आपले सदस्य बोललेले आहेत त्यांचं उत्तर देणे अपेक्षित आहे। म्हणून मी सुरुवातीला सांगेल की ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची चर्चा असल्यामुळे कृषी मंत्र्यांनी कमीत कमी 1.5 तास तरी यावर उत्तर दिलं पाहिजे। सहकार मंत्री आणि कृषी मंत्री या दोघांनी 1.5 तास उत्तर दिलं पाहिजे। नाहीतर मग काय म्हणतं की 10 तास चर्चा होते आणि 10 मिनिटात उत्तर होतं आणि जे प्रश्न सुटायला पाहिजे, ज्या समस्या आहेत, ज्या एका पोट तिडकीनं या सभागृहामध्ये मांडल्या जातात आणि त्या का मांडल्या जातात अध्यक्ष महोदय, कारण या सभागृहामध्ये येणारे सन्मान्य सदस्य जे आहेत ते जास्तीत जास्त हे ग्रामीण भागाशी नाळ असलेले आणि शेतकऱ्यांशी नाळ असलेले इथं सदस्य आहेत अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे प्रशासनातले अधिकारी आणि विधानसभेतले सहकारी या दोघांमधला फरक आहे अध्यक्ष महोदय की आम्ही लोक हे 24 तास हे शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागात आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या येणाऱ्या अडचणी यामध्ये सातत्याने आम्ही वावरत असतो। ही सगळेच अधिकारी म्हणणार नाही, पण काही अधिकारी मंत्रालयात असेल किंवा त्या त्या आस्थापनेमध्ये असेल, त्या त्या जिल्ह्याच्या किंवा विभागाच्या आस्थापनामध्ये असेल, ते काय अध्यक्ष महोदय 24 तास समाजामध्ये आणि या वर्गामध्ये वावरत नाहीत आणि त्यामुळे खऱ्या समस्या, खऱ्या त्यांच्या अडचणी, खऱ्या भावना ह्या काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। आणि म्हणून हे सभागृह अध्यक्ष महोदय की या सभागृहाच्या माध्यमातून सदस्य जे आहेत जे ग्राउंड रियालिटी आहे, योजना आपण खूप काढतो अध्यक्ष महोदय, कोणतेही शासन असेल, पण तू ज्यातल्या त्यात जे संवेदनशील मुख्यमंत्री किंवा जे शासन आहे ते निश्चितपणे अध्यक्ष महोदय की ह्या भावना जाणून चांगल्या योजनांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करतात। परंतु काही अधिकारी अध्यक्ष महोदय प्रशासनामध्ये त्यांना असं वाटतं की हे जे आमदार इथं लोकप्रतिनिधी येतात यांच्यापेक्षा आम्ही खूप हुशार आहे आणि त्यामुळे पुस्तकी ज्ञान आणि ग्राउंड रियालिटी यामध्ये खूप जमीन अस्मानचा फरक असतो। आणि म्हणून त्यांनाही कधी कधी मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी सचिवांपासून तर जिल्हा अधीक्षकापर्यंत यांना कंपल्सरी केलं पाहिजे की 7 दिवसामधून काही कामकाज नसते अध्यक्ष महोदय, खूप काही अधिक ऑफिसमध्ये की बिलकुल 24 तास त्यांना बिलकुल कागद रंगवायचे असतात। 4 दिवस हे ग्राउंडवर असले पाहिजे। छोटे छोटे शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, मोठे शेतकरी यांच्या समस्या काही वेगळ्या आहेत, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत।
त्या भौगोलिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जमिनी आहेत, पाण्याचं वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्त प्रमाणात कोणत्या भागात जास्त होतो, कोणत्या भागात कमी होते, नदींचे प्रवाह कसे चालतात, त्याच्या अडचणी शेतकऱ्यांना काय येतात, अतिवृष्टी झाली तर काय होते, दुष्काळ पडला तर काय होते, हे समजण्यासाठी अध्यक्ष महोदय व्यवहारिक ज्ञान आणि खाली लोकांमध्ये संपर्क जर झाला तर निश्चितपणे या दोन सन्मान्य सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी ते समरस होतील आणि मग बरेचसे प्रश्न रणधीरभाऊ सुटून जातील. 1 वर्ष जर आपल्या सदस्याला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर 1 वर्ष ते पद काय काही त्या पदासाठी अध्यक्ष झालो म्हणजे काही खूप मोठं टीका लागणार आहे असं काही नाही आहे. कामच तर करणे ना. आम्ही इथं बसतो ते कामच करण्यासाठी बसतो. तुम्ही अधिकारी ऑफिसमध्ये बसतात तेही काम करण्यासाठीच बसतात. आम्ही पण इथं काम करण्यासाठीच बोलतो. आणि माझा अधिकाऱ्यांना हे आहे म्हणणं आहे की तुम्ही बघा, माझ्या मतदारसंघात मी अधिकाऱ्यांना खूप प्रेमाने आणि छान समजून सांगतो की बाबा तुमची 8 तास ड्युटी आहे, परंतु या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सेवा करण्याची तुम्हाला मोठी संधी मिळालेली आहे. तुम्ही अभ्यास केला, नो डाऊट, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली. आम्ही जनतेमध्ये सेवा करतो म्हणून जनता आम्हाला बार बार संधी देते आणि म्हणून आम्ही जर इतके तास जनतेमध्ये राहून जर त्यांच्या समस्या सोडत असू किंवा त्या ऐकत असू तर तुम्ही 8 तासाचे 2-4 तास शिल्लक दिले दिवसाचे तर काय बिघडणार आहे. ही मानसिकता जर प्रशासनाने बनवली अध्यक्ष महोदय तर जे आज अनरेस्ट जो होतो जनतेमध्ये तो कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. आणि तो अनरेस्ट कुठं काढला जातो, अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधीवर जास्त काढला जातो. पीक विम्याचं थोडक्यात अध्यक्ष त्याचं उदाहरण देतो. अध्यक्ष आपण काही उपकार नाही करत आहे शेतकऱ्यांना, पीक विम्यामध्ये तुम्ही उपकार नाही करत. आपली योजना आहे आपण काढलेली आहे, चांगल्या संवेदनशीलतेने काढली आहे. पंतप्रधान मोदीजींनी विचारपूर्वक पीक विमा योजना काढली शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने मागचे मुख्यमंत्री असो एकनाथरावजी शिंदे का माननीय देवेंद्रजी असो अतिशय ती योजना चांगल्या प्रकारे राबवली पाहिजे की कृषी मंत्री असो सहकार मंत्री असो म्हणून ती योजना काढली अध्यक्ष महोदय. पण तो रोजचा फॉलो पण रोजचं काही ते अध्यक्ष महोदय त्या योजनेमध्ये लक्ष देऊ शकत नाही, कारभार मोठा असतो. पण तो अधिकाऱ्यांचं काम असते अध्यक्ष महोदय की ज्या आमदार त्या भागातले पीक विम्याबद्दल ज्या गोष्टी सांगतात, ज्याचा पाठपुरावा करतात, सातत्यानं पीक विमा भेटला का नाही भेटला, कुठे काय अडचण आली, पण जर अधिकारी अध्यक्ष महोदय त्याची दखल घेत नसतील किंवा टाइमपास करत असतील तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांपेक्षाही लोकप्रतिनिधीमध्ये चिडचिड जास्त होतं, त्रास जास्त होतो. आणि अध्यक्ष महोदय साहजिक आहे, ज्या जनता जनार्दनच्या मतावर आम्ही सगळे सदस्य या विधानसभेत निवडून येतो अध्यक्ष महोदय त्यांना उत्तरदायित्व आमचं लागतंच. आम्ही उत्तरदायित्व आहेच. आणि त्या एखाद्या वेळेस शेतकरी शिव्या जरी देत असेल आम्ही सहन करतो. का करतो? कारण त्यांचा आमच्यावर हक्क अध्यक्ष महोदय अधिकार आहे. पण तो अधिकार अधिकाऱ्यांवर नाही आहे, तो हक्क अधिकाऱ्यांवर नाही आहे. आणि जर तो अधिकार एखाद्या वेळेस अनरेस्ट होऊन एखादा शेतकरी अध्यक्ष महोदय भावनेच्या भरामध्ये जेव्हा त्याची स्वतःची परिस्थिती तो स्वतःपुरता विचार करतो अध्यक्ष महोदय, माझं घर, माझं कुटुंब, माझं शेत, आणि त्यावेळेस एखादं सेंटेन्स जात असेल, एखादं काही थोडंसं होत असेल तर लगेच 353. पण त्या शेतकऱ्याच्या भावना त्या का झाल्यात, आमच्यावर करतात ना राग, आम्ही सहन करतो, करायलाच पाहिजे. मग अधिकाऱ्यांनी का करू नये? आणि अधिकाऱ्यांना सहन करण्याची आवश्यकता नाही, कारण इम्प्लिमेंटेशन एजन्सी किंवा इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम या अधिकाऱ्यांचं अध्यक्ष म्हणून ज्या सूचना, जे आदेश, जे GR, ज्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन करते काटेकोर 100% पालन, हे वरच्या अधिकाऱ्यापासून तर कालच्या कृषी सहायकापर्यंत त्याच भावनेतून जे शासनाची भावना आहे त्या भावनेतून जर त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या प्रकारे झालं
तर अधिकाऱ्यांनाही शेतकरी दुवा दिल्यासाठी राहणार नाही आणि लोकप्रतिनिधी नाही. पण तो अध्यक्ष महोदय यामध्ये थोडा विपर्यास होतो आहे. काही अधिकारी खूप चांगलंही काम करतायत, म्हणजे सगळे अधिकारी नाही, खूप चांगलंही काम करतात, असं कोणाचं एकदम हे नाही अध्यक्ष महोदय. पण तो अधिकाऱ्यांनी कधी कधी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी भांडतो अधिकाऱ्यांशी, पीक विम्यासाठी भांडतो, लगातार बैठकी घेतो. हा पीक विमा 1 वर्ष झाले भेटला नाही, हा 2 वर्षाचे इतके शेतकरी अजून वंचित आहेत, मीटिंग घेतो, मंत्री महोदय निर्देश देतात. त्या उपरही जर डिपार्टमेंट हालत नसेल तर आम्ही उत्तर काय द्यायचे शेतकऱ्यांना? काय उत्तर द्यायचे अध्यक्ष महोदय? एक छोटं उदाहरण सांगतो जयंतरावजी. कोणाच्या काळातलं हे नाही, कदाचित ते तुमच्या काळातलाच आहे, परंतु माझा का तुमच्या काळातला हा विषय नाही आहे. जळगाव जामोदचा शेतकरी पीक विम्याचं 2021-22चे वगैरे पैसे दीड वर्ष झाले 64 कोटी रुपये अटकून राहिले. सातत्यानं आम्ही खाली कृषी अधिकाऱ्यापासून तर सचिवांपर्यंत मंत्र्यापर्यंत सातत्यानं पाठपुरावा. पीक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये 2 वेळेस 3 वेळेस आम्ही जाऊन आलो, बैठकी झाल्या, तरी पीक विमा देण्याचं कामच नाही. त्यानंतर अध्यक्ष महोदय का परिस्थिती निर्माण होते? मंत्रालयामध्ये रात्री उपोषण मांडलं मी. पहिलं उपोषण मंत्रालयामध्ये झालं असेल आतापर्यंत इतिहासात. शांततेनं उपोषण मांडलं रात्रीचं. पण अधिकाऱ्यांनी दखल घ्यायची पाहिजे. ठीक आहे, 2 दिवसात मीटिंग घेऊ. मीटिंगला गेल्यानंतर 7व्या मजल्यावर अध्यक्ष महोदय पीक विमा कंपनीचे अधिकारी, आपले सन्माननीय मंत्री, त्यावेळेस दादा भुसे साहेब होते मंत्री महाविकास आघाडीच्या काळामध्ये, दादा भुसे साहेब होते कृषी मंत्री. ते आम्ही बसलो, तरीही पीक विमा कंपनी ऐकायला तयार नाही. आमच्या वरच्या हेडला विचारावं लागेल, दिल्लीला विचारावं लागेल, हेच चालू अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा मी शेवटच्या याच्यावर आलो, काही आवश्यकता नसते तिथपर्यंत लोकप्रतिनिधींनी जाण्याची कामच नाही आणि अधिकाऱ्यांनी तिथपर्यंत जाऊच देऊ नये. कारण शेवटी मंत्र्यांनी निर्देश दिल्यावर त्यांच्याकडून ते करून घेणे अधिकाऱ्यांचं काम आहे, त्या कंपनीकडून. मंत्री थोडी रोज अर्धा तासामध्ये तिथं दिया की नाही, झालं की नाही करणार आहे, ते खालची यंत्रणेचं काम असते. त्या मीटिंगमध्ये जेव्हा शेवटची धमकी दिली की तू 1 तास घे आणि 1 तासामध्ये जर पीक विमा आज दिला नाही, मंजूर केला नाही, पैसे दिले नाही, तर तुला 7व्या मजल्यावरून फेकेल. तेव्हा तो नाही मी जाऊन येतो, बाहेर गेला. माझे 2-3 कार्यकर्ते पी वगैरे ठेवले, म्हटलं याला जाऊच द्यायचं नाही मंत्रालयातून, मला फक्त जात असेल तर सांग, फेकूनच देतो याला. तेव्हा मग कसं काय झालं? 10 मिनिटामध्ये वापस आला आणि सांगितलं की हो आता आमचं बोलणं झालं, ते 64 कोटी रुपये मंजूर झाले, परवापासून आम्ही टाकण्यास सुरुवात करतो. एवढे हेलपाटे का घ्यावे लागतात? का घ्यावे लागतात एवढे? शासनाची किती बदनामी, ते महाविकास आघाडीचं शासनच होतं. किती बदनामी महाविकास आघाडी शासनाची त्यावेळेस. पण असं का आपण करतो? आणि म्हणून ज्या दोघांची भाषणं ऐकल्यानंतर मी काय आता जास्त बोलणार नाही, कारण जवळपास दोघांनीही चांगल्या प्रकारे एका मुद्द्याला स्पर्श केलेला आहे, समर्थनाने केलेला आहे, विरोधातही केलेला आहे, चांगले भूमिका मांडलेल्या आहेत. याची दखल घेऊन कृषी मंत्री साहेब 1.5 तास उत्तर द्यायचं, 15 मिनिटात उत्तर नाही द्यायचं. प्रश्न एवढे आहेत आणि ज्या गोष्टी मांडल्या व्हिडिओ पाहिल्यापेक्षा ते पण नंतर दाखव. पण 1.5 तास उत्तर हे अपेक्षित आहे, कारण आज तुमच्या माध्यमातून जे काही विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोलले त्याचं क्लिअरिफिकेशन झालं पाहिजे. जे सन्मान्य रणधीर भाऊ बोलले त्याचंही क्लिअरिफिकेशन झालं. एक चांगली भूमिका, कुठं अडचणी आहेत तुम्हाला त्या सुद्धा सांगितल्या पाहिजे. मी मगाच असंच नाही बोललो अध्यक्ष महोदय, मला समजते, मी 20-25 वर्षात आमदार आहे इथं, त्यामुळे मला अदृश्य गॅलरी समजत नाही का की अदृश्य गॅलरी आहे, त्याच्यावर बोलू नये किंवा त्यांचा काही संबंध नाही, हे सगळं समजतं. मी का बोललो मामा माहित आहे की मंत्री जर संवेदनशीलतेनं प्रामाणिक काम करत असतील
आणि तुम्ही देता निर्देश, पण अधिकारी त्या भावनेनं त्या गतीनं ते निर्देश पुढे आणि त्या प्रकारे खालच्या स्तरापर्यंत पोहोचतात का? म्हणून कधी कधी तुम्हाला बॅकअप देण्यासाठी आम्ही इथं बोलतो, कारण तुम्हाला व्हाईस प्राप्त होतो की ह्या एवढ्या गोष्टी माझ्या अंगावर येत आहेत, तुम्ही काय करताय हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होतो. अधिकार म्हटल्यापेक्षा तुम्हाला वजन येतं. आमची भावना ती आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे भांडण करावं तुम्ही किंवा काही करावं असा आमचा मुळीच उद्देश नाही आहे, पण तू कमीत कमी स्ट्रीमलाईनमध्ये व्यवस्थित पुढे पुढे गेलं पाहिजे प्रशासन, एवढीच भावना त्यामागची आहे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीमध्ये दोघांनी आपापली भूमिका मांडली. 2004ची असेल, 2017ची असेल, 2019ची असेल, 2026ची असेल. आता जर आपण पाहिलं तर 2017 पासून तर 2026 पर्यंत 3 कर्जमाफिया महाराष्ट्रात आपण दिल्यात, देतोय. आता ही पकडून 3 कर्जमाफी किती वर्षात? 9 वर्षात. हा एकमेव उपाय शेतकऱ्यांना जगवण्याचा, एकमेव उपाय शेतकऱ्यांना जगवण्याचा. या कर्जमाफी जेव्हा अनरेस्ट शेतकऱ्यांमध्ये येतो किंवा काही गोष्टी घडतात. आता आत्महत्येचं सांगितलं, कैलास पाटील आमचे मित्र आहेत, त्यांनी की 2014 पासून सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. आत्महत्येची सुरुवात कधी झाली? 2002. त्या दरम्यानच्या आकडेवारी मी म्हणत नाही, एक आत्महत्या हे सुद्धा आपल्याला वेदना देणार आहेत. आणि रणधीर सांगितलं का ते आत्महत्या करतात? कोणाला काही मस्त असं खुशी आहे चला आता आत्महत्या करून टाकू असं तर नाही होत, काहीतरी कारणं घडतात. आणि सांगितलंच आहे की जेव्हा शेतकरी आपला 100 एकराला 150 एकराला आपला शेतकरी होता, तो चालत चालत पिढ्यानपिढ्या आता 2 आणि 5 एकरावर आला. त्याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणून कर्जमाफी देताना किती दिली, काय दिली, कोणावर टीका करायची, त्यापेक्षा ज्यांना मिळते आहे त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का? तर त्यासाठी अन्नत्याग का करावा लागतो? अन्नत्याग का करावा लागतो? इथं तुम्हाला बाजू मांडा ना, फोरम आहे. तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलं आहे? बाहेर अन्नत्यागन हे सगळं, त्याला मी काही शब्द वापरणार नाही, पण ते केल्यापेक्षा इथं भूमिका मांडा ना तुम्ही. इथं आपण हजर राहायचं नाही, इथं भूमिका मांडायची नाही आणि बाहेर काय करायचं ते करत राहायचं. मला वाटतं की ह्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे, तुम्ही शेतकरी जेव्हा संवेदनशील विषय म्हणता तर त्यावर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे त्याचा विचार केला पाहिजे. काय आपल्या बोलण्यामधून आणि आपल्या कृतीमधून तो शेतकरी वर्ग निराशेच्या गर्तेत जाणार नाही याची बी खबरदारी घेतली पाहिजे. सगळंच म्हणजे कोणतेही सरकार असो, पण सगळंच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खराब करलं आहे. याही सरकारनं, त्याही सरकारनं, त्यानंही यांनी. तो शेतकरी कसा काय पॉझिटिव्ह विचार करायला लागेल? सकारात्मकता कशी येईल त्याच्यामध्ये? आणि म्हणून बोलताना लोकप्रतिनिधी सत्य बोलणं शिकलं पाहिजे. मी मागच्या भाषणामध्ये बोललेलं आहे, जे काय बोलायचं ते. कोणाची ताकद नाही सत्य बोलायची. शेतकऱ्यांचा विषय हा भावनात्मक आणि आपल्या राजकारणासाठी वापरण्याचा एकमेव विषय आहे. त्याच्यावर मताच्या पोळ्या शेकणे हा एकमेव शेतकऱ्यांसाठी आपण विषय ठेवलेला आहे. कधीतरी आपण सत्य बोलणं शिकलं पाहिजे. कधीतरी त्याच्यावर काय करता येईल युनॅनिमसली सगळ्यांना मिळून. विरोधी पक्षाचंही म्हणणं सुरुवात झाली, थोडी 2च मिनिटं सुरुवात झाली. सगळ्यांचं म्हणणं ऐकून एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या त्रुटी आहेत, कोणतेही प्रशासन असो त्रुटी येणारच आहेत, पण त्या सोडवण्याची सगळ्यांना मिळून मानसिकता असली पाहिजे. आता पुढचे दिवस तेच आहेत. तुम्ही बाहेर जाऊन येईपर्यंत मी बोलणारच, आणि तुम्ही बाहेरून आले का मी बसणार, तुमचा सन्मान ठेवून. मी बिलकुल मोडणार नाही. तुम्ही संपवा संपवा. तुम्ही शब्द मोडता, मी मोडत नाही. बसा पाटील साहेब. नाही येऊ द्या त्यांना. आणि मग अध्यक्ष महोदय, कर्जमाफी झाली, तात्कालिक उपाय झाला, ठीक आहे. ते 36,000 कोटीची आता कर्जमाफी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी अजून एक विषय समजायचं सुधीर भाऊ, की हे अन्नत्याग आंदोलन. बरं अध्यक्ष महोदय, या अन्नत्याग आंदोलनापूर्वी काय झालेलं माहिती आहे? आता इथं मंत्री बसलेले आहेत.
तेही मंत्री तिथं बसलेले आहेत. त्याच्या 10 दिवसापूर्वीच कॅबिनेट बैठक झाली. कॅबिनेट बैठकमध्ये हा विषय आला, कारण सगळे मंत्री सुद्धा संवेदनशील आहेत की बाबा हे करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. सगळ्यांनी तो विषय कॅबिनेटमध्ये मांडला की बाबा 2019च्या पूर्वीचे 17 मध्ये आलेले ते कसे घेता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. काही छत्रपती सन्मान योजना जी 2017ची होती त्यामध्ये काही थोडेफार शेतकरी सुटलेले असतील तर त्यांचाही विचार केला पाहिजे. आणि याचा थोडा जो आहे तो आपण डायरेक्ट वाढवला पाहिजे. यामध्ये आहेच आपण देतो 36-40 कोटी जातील, तर थोडा याच्यामध्ये ज्या ज्या लोकांकडून सूचना येतात शेतकऱ्याच्या भावना पाहून त्या वाढवल्या पाहिजे. याच्यावर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी डिक्लेअर केलं याच्यावर सकारात्मकतेनं विचार करून आम्ही पुढच्या याच्यात याला समाविष्ट करणार आहे. त्यानंतर त्याच विषयावर नंतर अन्नत्याग चालू होऊन जातो. मी तर पाहिलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. सगळी माहिती घेतात पीक विमा कंपनीतून, कृषी कार्यालयातून, सहकार कार्यालयातून माहिती घेतली की बाबा हे असं असं सरकार करणार आहे. आणि आपले अधिकारी पण खूप हुशार आहेत. आपल्यापेक्षा तर ते माहिती दुसऱ्यांना जास्त देत राहतात. हाही एक मोठा प्रश्न आहे. दिली पाहिजे, नो डाऊट, सगळ्याचा अधिकार आहे. पण ती माहिती घेतल्यानंतर तुम्हाला माहित आहे होणार आहे किंवा या पद्धतीने निर्णय करण्याची शक्यता आहे किंवा हा निर्णय झालेला आहे, लगेच उपोषण किंवा मोर्चा. आणि मग काय, आम्ही उपोषण केल्यामुळे किंवा आम्ही मोर्चा काढल्यामुळे हे असं करावं लागलं शासनाला. ठीक आहे, राजकारणासाठी योग्य आहे, पण तू शेतकऱ्याच्या भावनाशी तुम्ही खेळतात. शासन करते आहे तुम्हाला माहिती आहे, पण तू शेतकऱ्या भावना चालवायच्या. 8-15 दिवस गोंधळ करायचे, शेतकऱ्यांना बिचारा कामाला लावायचं. आणि त्यानंतर झालेला निर्णय आम्ही करून आणला. मला वाटतं ही सुद्धा पद्धत राजकारणामध्ये बदलली पाहिजे. तुम्ही सकारात्मक काम करा ना. शेतकऱ्याचे छोटे छोटे विषय आहेत, दोघांनी तिघांनी सगळ्यांनी छोटे छोटे विषय मांडलेले आहेत. पीक विम्याचा असेल, आताही मामा तुम्ही एक उत्तरामध्ये एक करा की आतापर्यंत या डेटपर्यंत आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षीचा कोणता पीक विमा स्थगित आहे किंवा राहिलेला आहे याचा आढावा घ्या आणि सभागृहात सांगा की बुलढाणा जिल्ह्यातला या वर्षाचा 2024चा असेल, 25चा असेल, त्यापूर्वीचा काही असेल किंवा आताचा असेल, इतका विमा आहे, त्याचा असं असं होणार आहे. जळगाव जामोद तालुक्यात एवढा विमा पेंडिंग आहे, त्याचं असंच आम्ही करतोय नाही करतोय, कंपनी काय म्हणते जरा इथं सांगा की कंपनीचं काय म्हणणं आहे. आता मी ऐकलं पेपरमध्ये, मला माहित नाही, सोशल मीडियावर मी जास्त विश्वास ठेवत नाही, पेपरमध्ये नाही वाचलं मी. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप इंडस्ट्रीवर मी काही विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे. पण आलं कालच्या याच्यावर की बाबा त्या AIC कोणती, AIC ना, AICC कोणती आहे आपली मामा, AICC ना, त्या कंपनीवर म्हणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झाले, पहिला विजय. आता झाले का नाही, का झाले काय नाही, हे व्हॉट्सअपवर याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. परंतु मामान द्यावं की बाबा पीक विमा या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला या तालुक्यातला एवढा आहे, म्हणून मी 1.5 तास म्हटलं तुम्हाला भाषण करायचं. आणि सांगावं की असं असं आहे, टाइम बाउंड प्रोग्राम द्या की हे देऊ शकतात, हे देऊ शकत नाही, असं होईल तसं होईल, क्लिअर होते. शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होईल आणि बाकीच्यांना चान्स भेटणार नाही, संधी भेटणार. आपण संधी देतोय, आपण माहिती न दिल्यामुळे संधी प्राप्त होते आहे. जे काय असेल ते क्लिअर सांगा. आता ट्रिगरचा विषय आला पीक विम्यामध्ये किंवा ट्रिगर का बंद केले. मी माझं वैयक्तिक, मी पण शेतकरीच आहे, चांगली शेती करतो, असं काही नाही की मला काही शेतीतलं समजत नाही, कारण आम्ही ग्रामीण भागात आम्ही शेतीही करतो. तर शेतीमध्ये अध्यक्ष पीक विम्याच्या ट्रिगरचा विषय होता किंवा मी बघितलं की ट्रिगर आला किंवा त्या ट्रिगरमध्ये पहिल्याच्यामध्ये आला, पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस झाला किंवा कमी झाला किंवा तो ट्रिगर लागू झाला तर सुदीर्घ 25% अग्रिम त्याला द्यायचे आणि ते राज्य शासनाने द्यायचे, पीक विमा कंपनी राज्य शासनाकडून. आणि मग त्यानंतर व्हायचं काय की जेव्हा कापणी प्रयोग व्हायचे, जेव्हा उत्पादनावर आधारित कापणी प्रयोग व्हायचे त्यावेळेस ते पीक जास्त यायचं आणि त्यानंतर ते 75%. मग शेतकरी काय मामा
सगळ्या आमदाराच्या घरी 25% भेटले आहेत आम्हाला. पीक विमा मंजूर झाला, 75% आमचे कसे गेले? आमचे कोणी दाबले? द्या 75%. काय उत्तर द्यायचे? आणि म्हणून हा चांगला निर्णय आहे. संपवा. हा चांगला निर्णय आहे की उत्पादनावर थांबा जरा 5 ओ महाराज बोल संपवा. बरं, एक conclude दोनच करा. पॉईंट मांडतो. दोन पॉईंट. तुमची महत्वा- परवानगी असेल तर महत्वाचे मांड. विषय आहेत तुमचे. तुमची परवानगी असेल तर मांडतो. तुमची घ्या संजू भाऊ इकडे तुमची बघून बोला. परवानगी असेल तर बोलू 2 मिनिट. बोला बोला बोला. आणि जाऊ द्या, आता तुम्ही लिंकच तोडून टाकता राव. नाही ते लिंक तोडून टाकले. जाऊ द्या, पीक विमा हा विषय सोडून देऊ. खूप चर्चेचा विषय आहे, पण त्याचं उत्तर सविस्तर जर दिलं तर महाराष्ट्रातले सगळे शेतकरी शांत होतील. काय होणार आहे, काय नाही, कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या तालुक्याचं काय आहे ते सगळं होईल. अतिवृष्टीमध्ये आणि दुष्काळामध्ये आपण रेकॉर्ड काढा की 2014 नंतर मधले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे सोडून त्या 2.5 वर्षातले महाविकास आघाडीच्या काळात किती वेळेस काय अनरेस्ट झाला महाराष्ट्रात, अतिवृष्टी किंवा काय काय प्रकार झाले, त्यापायी दिलेला अनुदान शेतकऱ्यांना आणि बाकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान हे शेतकऱ्यांना माहिती आहे, लोकप्रतिनिधींना माहिती आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या शासनामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल, जमिनी खडूळ, बाकीच्या सगळ्या विषयामध्ये किती मोठ्या प्रमाणात निधी आहे. जर आपलं खातं जरी पाहिलं, एक पासबुक, तरी समजून येते की कोणती मदत. कधी कधी तर आमचा संभ्रम होते, हे पीक विम्याचे आहेत की अतिवृष्टीचे आहेत की याचे आहेत का त्याचे पैसे आले, कोणते पैसे आले तेही माहीत नसतं. पण तो हक्काचे पैसे आहेत, ते संवेदनशील सरकार आहे, देते आहे, द्यायलाच पाहिजे. पण हे बोलत असताना महाविकास आघाडी शासनाच्या 2.5 वर्षाचा कारभार सुद्धा पाहायला पाहिजे, तो सुद्धा आपण केला पाहिजे. पण मी त्याच्यावरही जाणार नाही. मी फक्त शेवटचे 2 विषय घेणार आहे, कारण तो विषय सगळा चर्चा झालेली आहे. त्यामुळे अध्यक्षमध्ये बाकीच्या याचं म्हणणार नाही, पण कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल मामा. अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि त्यावरचे शेतकरी यांचं वर्गीकरण करून प्रत्येकाच्या योजना वेगळ्या कराव्या लागतील. कारण जो मोठा शेतकरी, अध्यक्ष महोदय, काही ना काही जोडधंदा असतो, थोडा पैसे शिल्लक असल्यामुळे वेळेवर तो पेरणी, वेळेवर बाकीचं करू शकतो. खरी अडचण आहे अत्यल्प भूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी, जे 5 एकराच्या आतमधले, त्या शेतकऱ्यांची खरी अडचण आहे. अरे आत्महत्या जरी पाहिल्या तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त आहेत. कारण पीक कर्ज घेतलं, 2, 2.5, 3 एकर शेत आहे, लगेच पाऊस नाही पडला तर ते कर्जही फिटत नाही. मग घर कसं वर्षभर चालत तेही समजत नाही. पोरीचं लग्न असते, शिक्षण असते. तो 3 आणि 5 एकराला शेतकरी अनरेस्ट शेतकरी आहे. याची वेगळी काहीतरी आपण तरतूद केली पाहिजे. आणि कोणी शेतकरी काही म्हणून येतात किंवा मोठ्या शेतकरी, सगळ्या शेतकरी सरसगड्या, पण यातला अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आपण सरसकटच दिलं पाहिजे. सरसकटच दिलं पाहिजे. 5 एकराच्या आत कर्जमाफी द्यायची आहे ना, सरसकटात. कोणी काहीतरी टीका करू, काही फरक नाही पडत. अल्पभूधारक, अत्यल्प, जो खऱ्या अर्थानं अनरेस्ट शेतकरी आहेत त्याला आपण मदत पहिले केली पाहिजे. बाकीचा विचार करा. 50,000 रुपये आपण देतोय, सगळ्यांची मागणी आहे की 1 लाख करता येईल तर अजून चांगलं होईल, कारण तो शेतकरी रेग्युलर कर्ज भरणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि शेवटी अध्यक्ष महोदय, मी एक शेवटचा पॉईंट घेणार आहे, बाकीच्या विषयाला टच करणार नाही, कारण आता भविष्याचा विषय आहे. अल निनोचा प्रभाव हा आपल्या काही महाराष्ट्रावर नाही आहे किंवा देशावर नाही आहे, हा पूर्ण जगावर आहे. समुद्राचं पाणी तापते आहे वगैरे वगैरे, जे काय कारण आहेत सगळे आपण वाचतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, टी व्हीवर बघतोय, विश्लेषण बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय. पण हा अतिशय म्हणजे 60 वर्षानंतर या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात मोठा प्रभाव पाण्याच्या याच्यावर टाकणारा हे वर्ष आहे. 60 वर्षानंतर पाण्याचं कमी येणार प्रमाण पूर्ण जगामध्ये, आणि त्यात मग भूभाग आहेत की या भागात थोडं असं येईल, या भागात इतकं पर्सेंटेज, या भागात इतकं येईल. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये अजून कमी दाखवलेलं आहे. याचं नियोजन आता भविष्यात आपण काय करणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी एक योजना जाहीर केली, एक सांगितलं, जलसंधारण म्हणजे आपल्या जलयुक्त शिवार 2.0, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कामं घेतोय आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत. पण तू या 1-1.5 महिन्यामध्ये पाऊस असताना सुद्धा, कमी असतानाही सुद्धा, जास्त असतानाही सुद्धा शेततळे मामा माहिती आहे का,
या भागामध्ये आता अल निनोच्या या प्रभावामध्ये जो शेतकरी मागेल ना, कारण फळबागा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत, त्या जगवणं अतिशय कठीण आहे. टँकरनं पाणी द्यायचं काम पडलं, त्याची तरतूद किंवा त्याचं काय करायचं आहे त्याचंही गणित आतापासून त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि दुसरं शेततळ जर मागितलं, जेवढं पाणी पडलं तो अस्तरीकरणाचं ते दिलं तर तेवढी बाग वाचू शकते. त्याचा आत्ता आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, या अल निनोच्या प्रभावामध्ये आता पाणी किती पडेल, नाही पडेल, काय होईल, काय नाही, परंतु आपण गृहीत पकडायचं की जर वर्ल्डमध्ये सगळ्याकडे अल निनोचा प्रभाव सांगताय तर आपण त्याच्या उपाययोजना काय, आपण हेच करायला पाहिजे की कमी पाऊस पडणार आहे त्या हिशोबाने आता एक चांगली योजना आपण केली की 1 लाख रुपये अनुदान आणि 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर हे बचत गटांना, संपवा संजू. एक 5 संपवा. जे बचत गटांना द्यायचे आणि त्यामधून चारा वगैरे जो आहे तो निर्माण करायचा जो जनावरांसाठी आवश्यक आहे. अशाच प्रकारच्या एक योजना अतिशय गतिमानतेनं लवकरात लवकर याल. आणि सगळ्यात शेवटचा विषय त्या अल निनोचा हा प्रभाव राहणार आहे. शेती एकवेळेस हा प्रभाव तर राहणारच आहे, पण पिण्याच्या पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष जर अल निनो खरोखर त्याचप्रमाणे राहिला, पाणी कमी पडलं तर पुढच्या डिसेंबर नंतर तर जून जुलैपर्यंत अतिशय त्रासदायक आहे महाराष्ट्रात. त्याचं नियोजन आपण काय करणार आहे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पाणी कसं उपलब्ध राहील, पिण्याचं पाण्याचं आपण नियोजन कसं कराल. आज रोजी जर आपण जे धरणं आहेत त्या धरणातलं पाण्याचं आपण नियोजन आता ठरवलं पाहिजे की त्या धरणामध्ये पाणी कमी पडणार आहे, म्हणून आता आपण 10% तरी पुढच्यासाठी तरतूद केली पाहिजे. ते पाणी वाचून 2 दिवसाआड 1 दिवसाआड पाणी मिळतं, तिथं 3 दिवसाआड करण्याचा आपण प्रयत्न करू. कसं पाणी वाचवता येईल, देवाच्या कृपेने जर पाणी व्यवस्थित आलं तर पण ठीक आहे, पण तू नियोजन आता करावं. शेवटचा फक्त एकच उदाहरण देतो आणि संपवतो. अध्यक्ष महोदय, जलसंधारणाचं, जलयुक्त शिवारचं आज ते मोठ्या प्रमाणात, मी एकच उदाहरण जळगाव जामोद मतदारसंघाचं देतो की मागच्या जलयुक्त शिवाराची यशस्वीता 35 काय मिनिटं आहे. झालीत. थांबा एकच मिनिट अध्यक्ष, एकच मिनिट. यशस्वीता काय झाली, त्या मतदारसंघामध्ये हजारो जलसंधारणाचे काम आम्ही राबवले. जो मतदारसंघ डार्क शेडमध्ये होता, डार्क झोनमध्ये, सगळा मतदारसंघ 80% डार्क झोन की जिथं पाण्याची पातळी 300-350 फुटावर गेली होती, आज त्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये एकही विहीर, जवळपास एकही विहीर आटत नाही, धरणाचं पाणी नाही. जलयुक्त शिवारमुळे आज मतदारसंघ आमचा बागायती मतदारसंघ समजला जातो. ही यशस्वीता आहे. आणि म्हणून प्रणाला समजत असेल तर समजून घ्या, नाही समजत असेल तर डोकं घाला, पण ही आवश्यकता आहे. आणि म्हणून छोटे छोटे पॉईंटसाठी पण आपल्याला काही देता येईल पैसे शेतकऱ्यांना की तुझ्या शेताचं जवळ, तर या पद्धतीचं अल निनोच्या प्रभावाचं सुद्धा विश्लेषण आणि त्याच्या उपाययोजना ह्या तात्काळ आपण कराव्यात. आणि जे कर्जमाफीमध्ये 1-2 विषय आहेत की त्याचा थोडासा आवाका जो आहे तो आपण 4-5 हजार कोटीचा वाढवा, जेणेकरून जे सुटलेले शेतकरी आहेत त्यांनाही मदत होईल.